अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत। आज आपण बनवणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हिरवी मिरची धुवून बारीक चिरून घेतली आहे, कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे, कढीपत्ता धुवून घेतला आहे, लसूण सोलून ठेचून घेतला आहे, इथं रोस्टेड चणा डाळ घेतली आहे, शेंगदाणे घेतले आहेत, लाल मिर्च पावडर, हळद, मीठ आणि मोहरी। मोहरीमध्ये तुम्ही जिरे पण ॲड करू शकता। कोणी कोणी तडक्यामध्ये साखर सुद्धा टाकतं, तर तुम्ही साखर पण ॲड करू शकता। मी तर साखर घेतली नाही। तर चला आता आपण चिवडा बनवूया। इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालंय का बघूया। अजून थोडंसं गरम होण्याची गरज आहे। तर इथं सुरुवातीला मी शेंगदाणे छान तळून घेणार आहे। आता आपले शेंगदाणे छान तळत आले। हे जे तळलेले शेंगदाणे आहेत ते तुम्ही दुसऱ्या भांड्यात न काढता डायरेक्ट तुम्ही जे इथं मुरमुरे घेतले आहेत त्याच्यावरती काढा, म्हणजे त्याचं तेल वाया जाणार नाही आणि ते पूर्ण त्या मुरमुऱ्यांना पसरलं जाईल। शेंगदाणे छान तळून झाले आहेत। आता आपण रोस्टेड चणा डाळ तळून घ्यायची। गॅस कमी करून घ्यायचा आहे। यामध्ये चणा डाळ टाकायची। चणा डाळ सुद्धा आपण त्या मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायची आहे। आता शेंगदाणे चणा डाळ आपली फ्राय करून झाली आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। शेंगदाणे तळून जे तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल इथं मी वेगळ्या भांड्यात गरम करायला ठेवलं आहे। आता इथं आपण बनवणार आहे आपल्या चिवड्यासाठी कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिर्च पावडर, हळद, मीठ आणि मोहरी याचा तडका। आणि तो केलेला तडका आपण या पोह्यांवरती टाकून छान मिक्स करणार आहे। तर तेल गरम झालंय, कारण ऑलरेडी गरम असणारच तेल आपण इथं घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे। मस्त मोहरी तडतडायला लागली आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण ठेचून घेतलेला लसूण, मग कापून घेतलेली हिरवी मिर्च, गॅस आता बंद करायचा आहे। तेल खूप गरम झालं म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळ्यात शेवट टाकायचा कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडला की मग त्यामध्ये आपण लाल मिर्च, हळद, मीठ हे टाकायचे। कढीपत्ता छान तडतडू द्यायचा। कढीपत्ता जर ओलसर राहिला तर आपला चिवड्याचा कुरकुरीतपणा आहे तो कमी होतो। फोडणी छान खमंग झालेली दिसते। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे हळद, लाल मिर्च पावडर आणि मीठ। फोडणी जास्त मस्त आणि खमंग झाली आहे। ही फोडणी आता आपण मुरमुऱ्यांवर टाकूया। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। हाताने करू नका, फोडणी गरम आहे, चटका बसू शकतो। चमच्याने छान हलवून घेऊया। आणि आपला मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झाला आहे। कसा वाटला नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। हॅपी दिवाळी।